आज 110वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणचे रहिवासी, पीडित नागरिक, समस्याग्रस्त अशी लोक या ठिकाणी आले होते। विशेष करून हे इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घोटाळा झालेला आहे, त्यांनी अनेक लोकांना देशोधडीच लावलेलं आहे। आज पॉन्जी कंपनी आहे ती ठाण्यामध्ये आहे, ते दोघांना अरेस्ट केलं, परंतु याच्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा जो घपला झालेला आहे ते इथले नागरिक देखील त्याच्यामध्ये त्रस्त आहे। कारण की करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या कंपनीत केली आणि त्या कंपनीने यांची फसवणूक केली आहे। ईओडब्ल्यूशी ही माझी चर्चा झाली। ईओडब्ल्यूने जी काही कारवाई करायची होती ती केलेली जरी असली, प्रॉपर्टी जरी ताब्यात घेतलेली असली तरी याला दिरंगाई होते आणि ती दिरंगाई टाळण्याकरता गृहसचिव आणि शासन यांच्याकडे माझ्या माध्यमातून मी पाठपुरावा करणार आहे। कारण की लोकांना 20-20 वर्ष त्यांची जी काही रक्कम अडकलेली आहे ती प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यांना ती जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे जलद गतीने कसं होईल याच्यावर देखील लक्ष देणे गरजेचं आहे। तसंच सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे याच्यामध्ये 10 जिल्ह्यातले लोक अडकलेले आहेत आणि हजारो लोक त्याच्यात अडकलेले आहेत। जवळजवळ 850 कोटी रुपयाची ही मोठा घोटाळा त्या कंपनीने केलेला आहे। लोकांना अरेस्ट केलं जातं, परंतु त्यांची प्रॉपर्टी तातडीने ताब्यात घेऊन ती विकून ती पुन्हा इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना देणं हे फार मोठं लांबलचक आणि खूपच वेळखाऊ काम होतं। तर ते जलद गतीने कसं करता येईल या संबंधामध्ये मी या अधिवेशनामध्ये देखील तो विषय आणणार आहे आणि शासनाला देखील त्या संबंधातलं पत्र देखील देणार आहे। अनधिकृत बांधकामाचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं। अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खालचे जे कर्मचारी जे आहेत तर त्यांचा एवढा मोठी हातमिळवणी असते की काही वेळेला अधिकाऱ्यांच्या पण पत्ता लागत नाही। आज माझ्याकडे राबोडीमधले असंख्य नागरिक आले होते। दिसतंय त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष चालतंय हे दिसतंय आणि तरी देखील अधिकारी येऊन गेल्यानंतर देखील ते बांधकाम चालू राहतं। म्हणजे ही कुठली दहशत आली, ही कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांचा काही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही आणि त्याचं कारण आहे की अनधिकृत बांधकाम करणारे आणि या सगळ्या लोकांची हात मिळवली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी दानपेटीच आणली होती की अधिकाऱ्यांना जर पगार पुरत नसेल तर त्यांना पैसे देण्याकरता आम्ही पैसे देतो, परंतु हे अनधिकृत बांधकाम थांबवा। म्हणजे खरं म्हणजे ही शर्मेने मान खाली घालण्यासारखी ठाणे महापालिकेला ही केस आहे की आता नागरिक उघडपणे त्या ठिकाणी कटोरा फिरवायला लागले आणि त्यांना त्याच्यामध्ये दानपेटीमध्ये पैसे टाकायला लागले आणि ते पैसे ज्यांना पगार पुरत नाही म्हणून त्यांना द्यायची पाळी येत असेल तर हे अत्यंत संतापजनक पण आहे, खूप दुर्दैवी आहे ठाण्यासारख्या शहराला। आणि महापालिकेतले अधिकारी जर अशा पद्धतीने करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। या बांधकामाच्याबद्दल मी देखील समोर त्यांच्या निदर्शनास आणलं होतं। ताबडतोब त्यांनी त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे हे अनधिकृत बांधकामाचा विषय जो आहे हा अत्यंत गंभीर आहे। याच्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ती परेशान आहेत आणि महापालिकेला पण टॅक्स मिळत नाही, निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि फक्त यांच्या हाताला फक्त पैसे मिळतात। अशा पद्धतीने हे अनधिकृत बांधकामाच्या माफिया ज्या आहेत यांच्या मुसक्या ताबडतोब बांधल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता काही महापालिकेने देखील कडक नियमाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे। मुंब्रा आणि कळव्याच्या लोकांची टोरंट वीज कंपनीच्या बाबतीमध्ये देखील आक्षेप आहेत। त्याच्या संबंधीमध्ये देखील आम्ही कळव्याला ज्यांचे तक्रारदार आहेत आणि टोरंट कंपनीचे अधिकारी यांची देखील बैठक घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे। बाकी नेहमीच्या पद्धतीने पाण्याचे विषय असतील, काही प्रवेशाचे विषय आहेत, काही महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या संबंधी हे कामगारांचे जे प्रलंबित विषय होते काही सुटले तर त्यांनी देखील त्या ठिकाणी आभाराचं पत्र आणून दिलेलं आहे
SRAच्या संबंधामध्येही काही विषय होते, ते देखील आज लोकांनी आणून दिले होते. परंतु वर्तकनगरचा एक जो विषय आहे तो विषय अतिशय लक्ष वेधणारा आहे. म्हाडाच्या जागेमध्ये त्यांची दुकानं 40 वर्षापासून आहे. त्या दुकानाच्या लागून शासकीय महापालिकेच्या माध्यमातून व्यायामशाळा, समाज मंदिर पण बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी 2 वर्षापूर्वी त्यांना 9 मीटरची रुंदीकरणाची नोटीस देतात आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये कुठलीही काही कारवाई केलेली नाही आहे. बिल्डरच्या मुळे ते हालचाल करतात की बिल्डरला ती दुकानं जी ती तोडलेली हवी आहेत, त्यामुळे बिल्डर धार्जिणं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे. जे रस्ता रुंदीकरण होणं शक्य नाही आहे ते रस्ता रुंदीकरण करण्याचा जो घाट बिल्डरच्या बरोबर हातमिळवणी करून घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तो त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मोडीस काढणार आहोत. मी संबंधित महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना बजावलेलं आहे की खबरदार, बिल्डरच्या हिताकरता जर आपण अशा पद्धतीने करत असाल तर आम्ही ते करू देणार नाही. आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे हातमिळवणी करून लोकांना त्रास देण्याचा कार्यक्रम जो आहे तो काही ठिकाणी चालू आहे. परंतु संवादाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम यापुढच्या काळामध्ये देखील करत राहणार.